नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन ह्याच्याबाबत आज आपण काही गोष्टी बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही बघा, जर 10 मध्ये असेल, 11 असेल किंवा 12 मध्ये असेल तर तुम्ही वेगवेगळ्या मोलर किंवा वेगवेगळ्या नॉर्मल किंवा वेगवेगळ्या पर्सेंटेजचे सोल्युशन तुम्ही बनवले असतील. पण त्यापुढे तुम्ही गेला BSc असेल, MSc असेल किंवा फार्मसी असेल, असे किंवा वेगवेगळी इंडस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये गेलं तर तुम्हाला तिथं PPM वेगवेगळ्या PPMचे सोल्युशन तुम्हाला बनवायला लागतात. हे PPM म्हणजे नक्की काय, त्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत, त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील ह्याचा आज आपण बघणार आहोत. बघा, PPM म्हणजेच काय, पार्ट्स पर मिलियन. त्याचं क्वांटिटी मध्ये बघायला गेलं तर 10⁶ आहे का नाही, मिलियन आहे का नाही. 1 मिलियन म्हणजे किती, 10 लाख आहे का नाही, म्हणजे त्याला आपण म्हणतो 10⁶. आता हे जे PPMचे सोल्युशन आहेत, हे जे PPMचे सोल्युशन आपण जे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला कोणत्या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे, किंवा जे तुम्हाला नॉन PPM पासून अननॉन PPMचं सोल्युशन कसं बनवायचं, किंवा PPM पासून पर्सेंटेजचं सोल्युशन कसं बनवायचं, किंवा एका पर्सेंटेज पासून ते पर्सेंटेजचं ते किती PPMचं सोल्युशन असेल, हे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं असेल. तर PPM म्हणजेच काय, तर पार्ट्स पर मिलियन. आणि जे आहे क्वांटिटी बघायला तर 10⁶ म्हणजे 10 lakhs म्हणजे 10 लाख. आता हे जे PPM सोल्युशन आहे त्याचा एक जनरल फॉर्म्युला आहे का नाही. आता हा जो फॉर्म्युला आहे किंवा आपण जे फॉर्म्युला बघणार आहोत ते जनरली आपण ग्रॅम आणि ML साठी बघणार आहोत का नाही. नंतर जर तुम्हाला नंतर परत MG मध्ये करायचं असेल किंवा अजून कशामध्ये करायचं असेल तर तुम्हाला इंटरनली कन्व्हर्जन करावं लागणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जे फॉर्म्युला ते ऍप्लिकेबल आहेत ते ग्रॅम आणि ML साठी तुम्हाला ते ऍप्लिकेबल असणार आहे. त्याचं कन्व्हर्जन नंतर तुम्ही इंटरनली MG मध्ये किंवा तुमचं KG मध्ये कशामध्ये असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. बघा, फॉर्म्युला काय, PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू 10⁶ हे का नाही. 10⁶ का घेतलंय, कारण तुम्हाला PPM म्हणजेच पार्ट्स पर मिलियन मध्ये करायचं आहे. मिलियन म्हणजेच काय, 10 लाख, म्हणजे 10⁶ म्हणजेच 10 lakhs. त्यासाठी आपण इथं 10 lakhs घेतले. जसं तुम्ही पर्सेंटेज मध्ये करायचं असेल तर तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करता, तसंच इथं तुम्हाला PPM म्हणजे मिलियन मध्ये करायचंय, त्यासाठी तुम्हाला इथं 10⁶ म्हणजे 10 लाख तुम्हाला इथं मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याच फॉर्म्युलाचा यूज करून किंवा अजून काही वेगळ्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे PPMचे सोल्युशन कसे बनवू, किंवा त्याच्या जे क्वेश्चन असतील किंवा सोल्युशन बनवताना काही ज्या अडचणी येत असतील तर तुम्हाला ह्याच्यामधून सॉल्व्ह होतील. बघा, एक पहिला क्वेश्चन असणार आहे आपल्याला. बघा, जे नॉन कॉन्सन्ट्रेशनचं PPMचं सोल्युशन आहे त्यापासून तुम्हाला वेगळ्या प्रकारचं PPMचं सोल्युशन बनवायचं आहे. म्हणजेच बघा, इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, एक 1000 PPM टू 50 PPM, आणि ते सोल्युशन किती क्वांटिटी मध्ये बनवायचं तर 100 ml. म्हणजे तुम्हाला 1000 PPM पासून तुम्हाला 50 PPMचं सोल्युशन बनवायचंय हे का नाही. आणि ते किती क्वांटिटी मध्ये बनवायचं तर 100 ml. म्हणजे तुम्हाला 100 ml 50 PPMचं सोल्युशन बनवायचंय. आणि तुमच्याकडे अवेलेबल PPM किती आहे तर 1000 म्हणजे 1000 PPM सोल्युशन आहे. मग जर असा क्वेश्चन आला तर तुम्हाला एक ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा. काय, जे तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे किंवा जे कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे अवेलेबल आहे ते किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं 1000 PPM हे का नाही. ते किती PPMचं सोल्युशन आहे तर ते 1000 PPMचं सोल्युशन आहे. ते तुम्ही काय केलं, डिवायडेशन मध्ये घेतलं. तुम्हाला किती बनवायचंय, 50 PPMचं बनवायचंय. त्याची क्वांटिटी किती असणार आहे, 100 ml हे का नाही. म्हणजे बघा, जर तुमच्याकडे एक माहीत असलेल्या म्हणजे नॉन PPMचं सोल्युशन तुमच्याकडे असेल आणि त्यापासून दुसऱ्या PPMचं सोल्युशन बनवायचं असेल तर काय करायचं, जे सोल्युशन तुमच्याकडे अवेलेबल आहे ते खाली घ्यायचं. म्हणजे इथं आपल्याकडे 1000 PPMचं सोल्युशन आहे, ते आपण डिवायडेशन मध्ये घेतलं. आणि आपल्याला बनवायचं किती ते वरती घ्यायचं. म्हणजे बघा, आपल्याला बनवायचं किती तर 50 PPMचं बनवायचं आहे आणि क्वांटिटी किती लागणार आहे 100 ml. मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि ह्या फॉर्म्युलाचा जर आपण यूज केला तर तुम्हाला मिळेल 5 ml. काय करायचंय, 5 ml. म्हणजेच काय करणार तुम्ही, तुमच्याकडे जे 1000 PPMचं सोल्युशन आहे त्यातलं तुम्ही 5 ml घेणार आणि ते 100 ml वॉटरमध्ये काय करणार तर मेकअप करणार, किंवा ते 100 ml वॉटरमध्ये 100 ml व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये घेऊन तुम्ही काय करणार, ते 100 ml ला काय करणार तर मेकअप करणार. किती घेणार, 5 ml. म्हणजे तुमचं वॉटर किती असणार राहिलेलं 95 ml. म्हणजे तुमचं टोटल किती झालं 100 ml चं सोल्युशन. त्याच्यामध्ये तुम्ही जे 1000 मधून घेतलेलं आहे 5 ml आहे का नाही. ते 5 ml तुम्ही 100 ml मध्ये बनवताना तुम्ही काय करणार, फक्त 5 ml घेणार आणि ते
100 ml वॉटरला मेकअप करणार आणि ते तुमचं सोल्युशन बनणार आहे ते बनणार आहे तुमचं 50 ppm चं सोल्युशन बनणार आहे. ते सोल्युशन किती बनणार आहे आपलं तर 50 ppm चं. परत एकदा काय आपल्या सोल्युशन किती आपल्याकडं 1000 ते आपण डिवायडेशनला घेतलं आपल्याला बनवायचं किती तर 50 ppm चं. क्वांटिटी किती लागणार आहे आपल्याला 100 ml. मग तुम्ही काय करणार तर जे आन्सर आले किती आले आन्सर 5 ml. मग तुम्ही त्या 1000 मधून 5 ml घेणार आणि ते तुम्ही 100 ml वॉटर मध्ये काय करणार तर ते मेकअप करणार. तुमचं जे सोल्युशन बनणार आहे ते 100 ml क्वांटिटी मध्ये बनणार आहे आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते असणार आहे 50 ppm. ते किती असणार तुमचं 50 ppm. त्यासाठी तुम्हाला त्या 100 ppm मधून 5 ml घ्यावं लागणार आहे. हा झाला एक पहिला फॉर्म्युला. म्हणजेच जे आपल्याकडे अवेलेबल कॉन्सन्ट्रेशन आहे त्यापासून आपल्याला दुसऱ्या प्रकारचं ppmचं सोल्युशन बनवायचं. त्यासाठी आपल्याला त्या अवेलेबल सोल्युशन मधून किती क्वांटिटी घ्यायची हे आपण ह्या पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितलं. आता हे जे क्वेश्चन तुम्हाला हे क्वेश्चन प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात ते सॉल्व्ह करण्यासाठी येऊ शकतात किंवा इंडस्ट्रीमध्ये ह्याच फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला किती ml घ्यायचे किती क्वांटिटी बनवायचे ते सोल्युशन किती ppmचं झालंय किती पर्सेंटेज झालंय ह्यासाठी तुम्हाला हे लेक्चर काय असणार तर उपयोगी असणार आहे. त्यानंतरचा बघा दुसऱ्या प्रकारचा एक आपण क्वेश्चन बघूया. 1000 ppm प्रिपरेशन रिक्वायर्ड डॅश अमाउंट डॅश वेट है का नाही. म्हणजे बघा जर तुम्हाला आता 1000 ppm चं बनवायचं म्हणजे तुम्हाला आता नॉन सोल्युशन तुमच्याकडे नाही पण तुम्हाला बनवायला सांगितलं बघा 100 ml 100 ppm चं बनवा 10 ppm चं बनवा 50 ppm चं बनवा किंवा 1000 ppm चं बनवा. त्यासाठी तुम्हाला किती वेट घ्यावं लागणार आहे. अगोदर तुम्हाला सांगितलं की हे जे आपलं जे ह्या गोष्टी बघतोय ते आपण ते ग्रॅम आणि ml साठी बघतोय का ना. म्हणजे या ml मध्ये एवढं घेणार किंवा एवढ्या ग्रॅम मध्ये घेणार. नंतर तुम्ही त्याचे इंटरनल कन्व्हर्जन नंतर त्यासाठी तुम्हाला करावे लागणार आहे. जर तुमचं ते mg मध्ये असेल किंवा अजून वेगळ्या टर्म मध्ये असेल तर. पण आपण हे जे बघतोय ते आपण ग्रॅम आणि ml च्या संदर्भात आपण हे बघतोय. आता दुसरं एक्झाम्पल आपल्याला इथे दिलंय बघा. जर तुम्हाला 1000 ppm जर सोल्युशन बनवायचंय त्यासाठी तुम्हाला त्याची वेट किती घ्यावं लागणार आहे आणि क्वांटिटी 100 ml बनवायचं आहे का नाही. म्हणजे तुम्हाला 1000 ppm चं सोल्युशन बनवायचं आहे आणि 100 ml क्वांटिटी मध्ये बनवायचं. म्हणजे तुम्हाला समजा जिंकचं बनवायचं आहे किंवा कशाचं बनवायचं असेल किंवा एखाद्या कॉपर असेल काय असेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला त्याचं वेट किती घ्यावं लागणार तर त्याचं वेट आपल्याला बघायचं. मग अशी आपल्याला काय करायचं होतं तर नॉन सोल्युशन पासून आपण काय केलं अननोन सोल्युशन बनवलं होतं. आता इथे आपल्याकडे काय सोल्युशन नाही पण आपल्याला डायरेक्ट बनवायला सांगितलं की बाबा 1000 ppm सोल्युशन बनवायचं आणि त्याची क्वांटिटी आहे 100 ml. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मगाचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय मगाशी जसं आपण बघितलं जी क्वांटिटी आपल्याला रिक्वायर्ड आहे ते वरती लिहिली तसंच इथं पण आपल्याला क्वांटिटी जी पाहिजे ती वरती लिहायची आहे. बघा किती ppm चं बनवायचं तर 1000 ppm 1000 इंटू किती ml बनवायचे तर 100 ml. तर तुम्हाला किती बनवायचे 100 ml बनवायचे आणि डिवायडेड बाय काय तर आता आपल्याकडे काय नॉन कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन नाही आहे का नाही. मग आपल्या इथं ppm चा यूज करायचा तर काय ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन म्हणजे 10⁶ म्हणजे 10 लाख. मग तुम्हाला जे ppm म्हणजे काय तर 10 लाख म्हणजे ह्या संदर्भात आपल्याला बघायचं तर पार्ट्स पर मिलियनच्या संदर्भात आपल्याला इथं बघायचं म्हणून आपण इथं काय करतोय तर 10⁶ म्हणजे आपण 10 लाख घेतलेला आहे. अगोदरचं जर एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला तिथं सोल्युशन दिलं होतं की 1000 ppm पासून बनवायचं तो होतं म्हणून तुम्ही 1000 इथं ppm घेतलं. पण आता तुम्हाला अननोन सोल्युशनला तुम्हाला डायरेक्ट बनवायचंय फ्रेशली बनवायचंय 1000 ppm. त्यासाठी आपल्याकडे काही रेफरन्स नाही किंवा हे 10,000 ppm आहे 50,000 आहे असं काय नाही. आपल्याला डायरेक्ट फ्रेश बनवायचंय 1000 ppm चं सोल्युशन म्हणून आपण इथं जे घेतले तर ते ppm म्हणजेच मिलियन पार्ट्स पर मिलियन म्हणजेच 10 लाख. मग तुम्हाला जर ह्याचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जे आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे 10,000 ppm चं क्वांटिटी आहे 100 ml आणि त्यासाठी आपण रेफरन्स घेतला मिलियन म्हणजे 10 लाख. मग ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 0.1 ग्रॅम. तुम्हाला जे आन्सर मिळेल ते मिळेल 0.1 ग्रॅम. मग तुम्ही काय करणार 0. ज्या तुम्हाला जे काय सोल्युशन बनवायचं असेल कॉपर असेल झिंक असेल अजून काय जे वेगळं जे प्रकारचं सोल्युशन बनवायचे ते किती ग्रॅम घेणार तुम्ही 0.1 ग्रॅम घेणार आणि ते किती ml ला डिझॉल्व्ह करणार तर 100 ml मध्ये काय करणार डिझॉल्व्ह करणार. मग जेव्हा तुम्ही हे 0.1 ग्रॅम 100 ml मध्ये डिझॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला जे सोल्युशन मिळणार आहे ते मिळणार आहे तर 1000 ppm चं सोल्युशन मिळणार आहे. तुम्हाला ते किती मिळणार आहे 1000 ppm चं सोल्युशन तुम्हाला हे मिळणार आहे. तुम्हाला त्याच प्रकारे तुम्हाला 200 ml बनवायचं असेल तरी ते 200
क्वांटिटी 200 ml टाकायची. तुम्हाला 2000 ppm बनवायचं 2000 घ्यायचं, 5000 पाहिजे असेल तर 5000 ppm घ्यायचं. आणि जे आन्सर आला आहे तेवढं वेट तुम्ही तेवढ्या ml मध्ये काय करायचं तर ते डिझॉल्व्ह करायचं आणि मग जे मिळणार आन्सर आहे ते तुम्हाला तेवढ्या प्रकारचे मिळेल 1000 ppm. फक्त तुमची हा क्वांटिटी फक्त तुमच्या प्रत्येक वेळेस चेंज होते. तुम्हाला 2000 बनवायचं असेल तर 2000 घ्या. जी क्वांटिटी तुम्हाला 200 ml बनवायची असेल तर 200 ml घ्या. त्यासाठी तुम्हाला किती वेट घ्यावं लागणार आहे तर हे कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येईल तेवढं वेट तुम्हाला तेवढ्या क्वांटिटीमध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड ppm आहे ते तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे आतापर्यंत आपण 2 बघितलं, नोन कॉन्सन्ट्रेशन पासून अननोन कॉन्सन्ट्रेशन बघितलं आणि इथं आपण डायरेक्ट एका प्रकारचं ppmचं सोल्युशन आपण इथं बनवलं. त्यानंतर बघा एक तिसऱ्या प्रकारचा एक क्वेश्चन असतो. आता कन्सिडर करा की आता हा जो क्वेश्चन बघितला त्याच्याच एक अपोजिट आहे. म्हणजे बघा आता आपण काय इथं बघितलं 1000 ppm सोल्युशन तुम्हाला जर 100 ml क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर ते जे वेट घ्यावं लागणार आहे ते किती असणार आहे. ह्याच्याच उलट एक प्रश्न जर तुम्हाला दिला किंवा तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा बनवायचा असेल, बघा जर 0.1 ग्रॅम डिझॉल्व्ह इन 100 ml त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार ते किती ppm असणार आहे. मग असे बघितलं 1000 ppm साठी तुम्हाला किती ग्रॅम घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर उलटा क्वेश्चन आहे, जर तुम्ही एखाद्या क्वांटिटीचं एखादं वेट घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे. बघा आता इथं काय दिलंय 0.1 ग्रॅम तुम्ही जर 100 ml मध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती ppm असणार आहे. मग त्याला काय करायचंय तुम्ही किती, त्यासाठी तुम्हाला हा जो मागाचा फॉर्म्युला आहे काय मास ऑफ सोल्यूट किती घेतलंय तुम्ही ते सोल्यूट 0.1 ग्रॅम. नंतर मास ऑफ सोल्युशन आहे का नाही किती ml मध्ये डिझॉल्व्ह केलंय तर 100 ml. ह्या फॉर्म्युला तुम्ही इथे यूज करू शकता 100 ml इंटू 10⁶. आता आपल्याला ते किती ppm असणार आहे का नाही ते पर्सेंट नाही ते किती ppm असणार आहे म्हणून आपण इथं 10 lakhs घेतलेलं आहे. आणि जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल 1000 ppm. म्हणजे जेव्हा तुम्ही 0.1 ग्रॅम जेव्हा तुम्ही 100 ml मध्ये डिझॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला मिळणार आहे 1000 ppm. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर जे 1% सोल्युशन असतं ते असतं 10,000 ppmचं आहे का नाही. म्हणजे जे 1% असतं ते असतं 10,000 ppmचं आहे का नाही. म्हणजे 1 ग्रॅम तुम्ही जर 100 ml मध्ये केला ते झालं तुमचं 1%, मग ते किती असणार आहे 10,000 ppm. आता इथे तुम्ही 1 ग्रॅम नाही तरी ते 0.1 ग्रॅम म्हणजे तुम्ही काय केलं 10 ने त्याला डिवाइड केलंय. मग तुम्ही त्या 10,000 ला जरी डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1000. म्हणजे अशा काही बेसिक गोष्टी आहेत की बाबा 1% म्हणजे किती झालं तर 1 ग्रॅम 100 ml डिझॉल्व्ह करतो. आणि जेव्हा 1%चं सोल्युशन असेल तेव्हा असेल ते 10,000, 2% असेल तर ते असेल तर 20,000, 3% असेल तर ते असेल 30,000. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता. म्हणजे आता आपण इथं तिसरा क्वेश्चन घेतला तर एखाद्या क्वांटिटी आपण 100 ml मध्ये किंवा काय ml मध्ये डिझॉल्व्ह केली तर त्याचं ppm किती असणार आहे त्याच्यामध्ये घ्यायचं. किती ग्रॅम घेतलंय 0.1 ग्रॅम, किती ml मध्ये डिझॉल्व्ह केलंय तर 100 ml मध्ये, आणि त्याचं ppm म्हणून किती तर म्हणून आपण इथं 10 lakhs ने काय करतोय आपण त्याला मल्टिप्लाय करतोय. त्यासाठी आपल्याला जिथे जे कॉन्सन्ट्रेशन मिळते ते मिळतंय 1000 ppm. त्यानंतर बघा पुढचा एक आहे चौथा क्वेश्चन. आता एखाद्या ppm पासून पर्सेंटेज मध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं आहे का. म्हणजे समजा तुमच्याकडे असेल समजा 20,000 ppm चं सोल्युशन आहे, 50,000 ppm चं सोल्युशन आहे किंवा 15,000 ppm चं सोल्युशन आहे. त्याचं पर्सेंटेज किती तर त्याचं पर्सेंटेज मध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा. आता आपल्या इथं काय दिलाय क्वेश्चन बघा 1000 ppm टू पर्सेंटेज आहे का नाही. आपल्याला इथं काय काय करायचं आहे तर किती ppmचं आहे 1000 आहे का नाही. त्यासाठी ppm आहे का नाही. ppm म्हणजेच काय पार्ट्स पर मिलियन. मग त्यासाठी आपण इथं 10 lakh ने काय करतो डिवाइड करतोय का नाही. किती ppmचं आहे 10 लाख. आणि त्यासाठी रेफरन्स घेतलाय आपण पार्ट्स पर मिलियन म्हणजेच 10 लाख ppmचं सोल्युशन आहे. किती ppmचं आहे 1000 ppmचं आहे का नाही. तर रेफरन्स घेतलाय ppmचं आहे म्हणजे त्याला 10⁶ म्हणून आपण इथं 10 लाख घेतलंय इंटू कशामध्ये करायचंय पर्सेंटेज मध्ये. पर्सेंटेज म्हणजे आपण किती करतो 100 आहे का नाही. त्यासाठी आपण हे काय केलंय 100 ने मल्टिप्लाय केलंय. कॉन्सन्ट्रेशन आहे 10,000 ppm. त्याचा रेफरन्स घेतला आपण कॉन्सन्ट्रेशन आहे 1000 ppm. रेफरन्स घेतला आपण ppm म्हणजे मिलियन म्हणजे 10 लाख आणि किती मध्ये बनवायचं तर पर्सेंटेज मध्ये म्हणून इथं आपण मल्टिप्लाय केले 100 ने. जर हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला मिळेल 0.1%. म्हणजेच जर एखाद्या ppm पासून पर्सेंटेज मध्ये बनवायचं असेल तर तुमच्याकडे किती ppmचं सोल्युशन आहे त्या रेफरन्स घ्यायचा मिलियन म्हणजे 10 लाख
आणि तुम्हाला बनवायचं कशामध्ये तर पर्सेंटेज, म्हणून त्याला 100नी, पर्सेंटेज म्हणजे 100नी काय केलं आपण मल्टिप्लाय करतोय. जे आन्सर तिथे मिळणार आहे तुमचं तेवढ्या पर्सेंटेज, हे पीपीएमचं सोल्युशन म्हणजेच एवढ्या पर्सेंटेज असणार आहे. 1000 पीपीएम म्हणजे तुमचं 0.1 पीपीएमचं असणार आहे, जे आपण मगाशीच बघितलं. 1% म्हणजे असतं 10,000. जर तुमचं जर 1000 पीपीएम असेल म्हणजे 10,000च्या 10 टाइम कमी, म्हणजे किती असणार आहे 1च्या 10 टाइम कमी, म्हणजेच ते असणार आहे 0.1. त्यानंतर आता ह्याच्या अपोजिट आता काय आपण बघितलं पीपीएम टू पर्सेंटेज. आता आपल्याला इथे बघायचंय पर्सेंटेज टू पीपीएम. आता कन्सिडर करा की तुमच्याकडे इथं 3%चं सोल्युशन आहे आणि ते 3% मध्ये किती पीपीएम बघा. आता आपल्याकडे सोल्युशन किती आहे 3%, पर्सेंटेज मध्ये किती 100, म्हणून आपल्या इथे रेफरन्स घ्यायचा आहे तो 100चा घ्यायचा आहे. आणि कशामध्ये बनवायचं आहे पीपीएम मध्ये, पार्ट्स पर मिलियन, म्हणून इथं आपण कितीने मल्टिप्लाय करतोय तर 10 lakhsने मल्टिप्लाय करतोय. आणि ह्याचं जर तुम्ही कन्वर्जन केलं तर तुम्हाला मिळेल 30,000 पीपीएम. जसं मगाशी तुम्ही इथं 1000 पीपीएमचं होतं म्हणजे 1000 पीपीएम घेतलं, आता रेफरन्स पीपीएम मिलियन म्हणजे 10 लाख केलं आणि बनवायचं होतं पर्सेंटेज मध्ये, म्हणून तुम्ही इथं 100ने मल्टिप्लाय केलं. त्याच्या अपोजिट इथं तुम्हाला पर्सेंटेज मध्ये 3% कशामध्ये असतो 100 मध्ये, म्हणून आपण इथं रेफरन्स घेतला 100 आणि बनवायचं पीपीएम, म्हणून इथं जे बनवायचं ते पुढे घेतलं पीपीएम मिलियन म्हणजे 10 लाख घेतलं. मग अशा इथे बनवायचं पर्सेंटेज म्हणून इथं 100 घेतलं आणि जे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला जे मिळणार सोल्युशन असणार तर ते मिळणार आहे पीपीएम मध्ये. त्यासाठी मगाशी सांगितलं की काय 1% म्हणजे 10,000 पीपीएम. मग तुमच्याकडे 3% असेल म्हणजे किती पीपीएम, 1% म्हणजे 10,000, 2% असेल म्हणजे 20,000 आणि 3% असेल तर 30,000. अशा आपण वेगवेगळ्या फॉर्म्युलाचा यूज करून पीपीएम मध्ये सोल्युशन मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पीपीएमचं सोल्युशन कसं बनवायचंय ते आपण बघू शकतो. बघा प्रत्येक बघा पहिला क्वेश्चन बघितला नॉन कॉन्सन्ट्रेशन पासून अननोन कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठी जे नॉन कॉन्सन्ट्रेशन आहे किती आहे ते डिवायडेशन घेतलं, किती एमएल आणि किती पीपीएमचं बनवायचं ते वरती घेतलं. जे आन्सर येईल ते तुम्ही त्या नॉन कॉन्सन्ट्रेशन मधून घ्यायचं आणि ते तुम्ही जेवढ्या एमएल आहे त्या एमएल ला काय करायचं मेकअप करायचं. त्यानंतर तुम्हाला ते फ्रेश बनवायचंय. किती बनवायचंय तर 1000 पीपीएम. किती एमएल बनवायचे तर 100 एमएल बनवायचं वरती घेतलं आणि तुम्हाला इथं रेफरन्स घ्यायचं तर इथं काय तुम्हाला नॉन सोल्युशन नाही पण जे मेन सोल्युशन आहे पार्ट्स पर मिलियन मध्ये तुम्ही 10 लाख इथं तुम्ही घेतलं. तिथं 0.1 ग्रॅम डिझॉल्व घेतलं 100 ml तर किती पीपीएमचं असणार आहे त्यासाठी आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज केला. नंतर पीपीएम टू पर्सेंटेज जे बनवायचंय ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला बनवायचं म्हणजे पर्सेंटेज बनवायचं म्हणजे पर्सेंटेजने मल्टिप्लाय केलंय. इथं पीपीएम मध्ये बनवायचंय म्हणून इथं आपण काय केलं तर एवढ्याने आपल्याला डिवाइड केलं. हे जे असणार हे आपल्याला फक्त माहितीसाठी की बाबा हे दोन शेवटचे क्वेश्चन आहेत ते हे फक्त आपल्याला माहितीसाठी की हे जे सोल्युशन म्हणले किती पर्सेंटेज आहे किंवा ते किती पीपीएमचं आहे. पण बनवायचं असेल तुम्हाला हे 3 फॉर्म्युला यूज करावे लागतील. 100 ml एवढ्या मध्ये डिझॉल्व केलं तर किती असणार आहे 10,000 बनवत असेल तुम्हाला किती ग्राम घ्यावं लागणार आहे किंवा 20,000 पासून 5,000 पीपीएमचं बनवत असेल तर मला त्यातनं किती एमएल किती ग्राम घ्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या क्वेश्चनचा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पीपीएम म्हणजे काय आणि त्याचा आपण उपयोग किंवा यूज कसा करू शकतो ते आज आपण पाहिलं. थँक्यू.